हॅलो मंडळी, वहिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण करूया छोले भटुरेची रेसिपी. त्यासाठी आपण एका कुकरमध्ये थोडंसं पाणी गरम करून त्याच्यामध्ये धुतलेले छोले टाकून घेतोय. हे छोले आपण रात्रभर पाण्यात भिजत घातले आहेत आणि त्याच्यानंतर ना आपण छोलेची भाजी बनवत आहोत त्याची. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, 3-4 इलायची आणि तमालपत्र टाकून हा खडा मसाला त्याच्यामध्ये आपण टाकत आहोत. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि नंतर थोडंसं मीठ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. नंतर हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि कुकरच्या 3 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, ज्याच्यामुळे आपले छोले चांगले उकडले जातील. त्याच्यानंतर एका तव्यामध्ये आपण थोडेसे धने आणि थोडंसं जिरं गरम करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याची पावडर बनवून घेणार आहोत. हा थोडक्यात आपला घरगुती जिरे धनेपूड आणि जिरेपूड आहे, पण आपण ते मिक्स केलेलं आहे एकामध्येच. गरम केल्यामुळे ते छान असं बारीक होतं, त्याच्यामुळे त्याला आपण थोडंसं गरम करून घेऊयात तव्यावरती आणि मग त्याची पेस्ट बनवून घेऊ. आता एका कढईमध्ये थोडेसे तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरं, चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि ते कांदा चांगला भाजून घेऊयात. तर मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपले व्हिडिओज रोज येतील, तर ते छान छान व्हिडिओज नक्की पहा आणि नक्की एकमेकांना शेअर करा आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला असाच भरभरून प्रतिसाद देत राहा. आम्ही तुमच्यासाठी रोज नवीन घरगुती रेसिपी घेऊन येत जाऊ. आता हा आपण असा कांदा छान असा भाजून घेतोय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट घालूयात थोडीशी. पेस्ट छान अशी एकजीव करून भाजून थोडीशी घेऊयात कांद्यासोबतच. अशा पद्धतीने आपण छान असा कांदा भाजून घेतला आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरलेली कांद्यामध्ये मिक्स करून घेतोय. त्याच्यानंतर तेही सर्व एकजीव करून घेतोय. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो चिरलेलं घालूया. ही भाजी साधारणतः 3 ते 4 लोकांसाठी पुरेशी आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही त्याला वाढवू किंवा कमी जास्त करू शकता. कांदा आपण असा प्रेस करून घेतोय म्हणजे एकजीव होण्यात मदत होते टोमॅटो सोबत कांद्याची. छान असं शालो फ्राय करून घेतो आपण सर्व इथं मिश्रण. तुम्ही पाहू शकताय सर्व छान असं भाजून झालेलं आहे मिश्रण. आता याच्यामध्ये आपण थोडेसे ते छोले उकडलेले आणि त्याच्यामध्ये थोडासा कच्चा कांदा घालून आपण एक मिश्रण तयार करून घेतलेले ग्रेव्हीसाठी. का तर भाजी मिळून यावी आपली, यासाठी आपण हे मिश्रण तयार करून घेतलं आहे. थोडासा कांदा आणि छोले मिक्सरमध्ये बारीक थोडं पाणी घालून वाटून घेतलेले, त्याच्यामुळे आपली भाजी एकजीव होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आपण छान असं एकजीव करून घेऊयात. आता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण मगाशी धने आणि जिरेची जी पूड केलेली आहे ती जिरेपूड आणि धनेपूड आपण त्याच्यामध्ये घालतोय. त्याच्यानंतर आपण लाल तिखट टाकूयात. त्याच्यानंतर आपण बनवू आपला घरगुती काळं तिखट
हे मी टाकते. तुम्हाला जर वाटत असेल तर बाजारात आयता छोले भटुरेचा मसालाही भेटतो, तुम्ही तोही टाकू शकता. बट आम्ही घरगुती काळा मसालाच यूज करतो बऱ्यापैकी. अशा पद्धतीने ग्रेव्ही पण छान अशी भाजून घेऊया, जरा तरी येईल थोडंसं त्याला टाईपमध्ये. पाणी घालूया थोडंसं आणि अजून छान असं त्याला हे करून घेऊ. त्याच्यानंतर उकडलेले छोले, जे काही आपण सुरुवातीला कुकरमध्ये छोले उकडून घेतले होते, ते आता आपण या ग्रेव्हीमध्ये छोले टाकून घेऊयात. सर्व मसाला वगैरे सर्व पण त्याच्यामध्ये, आणि ते छोल्याचं पाणी फेकून न देता तेही पाणी याच्यामध्येच यूज करून घ्यायचं भाजीला. आणि सर्व आपण मिक्स करून घेऊयात. छान असं आता हे शिजून देऊयात त्याला तुम्ही चवीनुसार नंतर मीठ घालून घ्या. अशा पद्धतीने आपले छोले भटुऱ्याची भाजी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आणि अशी आपली गरमागरम छोलेची भाजी तयार झालेली आहे. चला तर आता छोले झाले, आता भटुऱ्या तयार करायला घेऊया. तर आता माझ्या भटुऱ्याची ही कणिक आहे, ह्याच्यामध्ये मैदा, रवा, थोडंसं दही हे सर्व पदार्थ घालून आपण त्याला मळून घेतलेला आहे. आणि अर्धा पाऊण तास त्याला आपण रेस्ट केलेला आहे, का तर त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन झालं पाहिजे, म्हणजे ते स्पॉन्जी होतं जरासं. पुरीसारखंच करायचं सेम, फक्त भटुरा थोडा लाटायचा आणि नंतर असा हाताने थोडा पसरवायचा. आणि लक्षात ठेवा, पुरीसारखे पातळ लाटायचं नाही, तर त्याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा जाडच ठेवायच्या, जेणेकरून आपला भटुरा फुगण्यास आपल्याला मदत होते. असं आधी लाटून घ्यायची ती कणिक, आणि ही कणिक थोडीशी पातळच करायची, म्हणजे हाताने ते इझिली आपल्याला स्प्रेड केलं जाईल, म्हणजे आपल्याला हाताने इझिली ते पसरवलं जाईल आपल्याकडून. नंतर गरम गरम तेलामध्ये एक एक भटुरा सोडायचा. तेल जरा तापलेलंच असू द्यायचं. भटुरा पटकन फुगतो किंवा पटकन त्याला ते वाफेने फुगायला सुरुवात होते. हे बघा, आपला किती छान असा भटुरा इथं फुगलेला आहे, आपण पाहू शकताय. ह्याच्या कडा जाड आहेत, कडांमध्ये जाडसरपणाच आहे त्याला, तो बारीक नाही करायचा. मध्ये पातळ असेल तर ठीक आहे, बट साईडला कडा त्याच्या जाडच ठेवायच्या भटुऱ्याच्या. आणि असा छान असा सुंदर असा आपला हा भटुरा इथं किती टम्म फुगलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. बघून असं तोंडाला आत्ताच पाणी सुटायला झाले माझ्या. अशा पद्धतीने आपण एक 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 भटुरा करून घेतोय. एक झाले की एक, झाले की एक, झाले की एक. मस्त मस्त गरमागरम छोले भटुरे आपण नाश्त्याला देखील खाऊ शकतो. पाहुणे वगैरे आल्यावरती तर हमखास करू शकतो. तर लक्षात ठेवा की भटुऱ्याची कणिक पाऊण तास ते अर्धा तास भिजत ठेवायची आणि दही घालून ते मळा. पाहू शकताय भटुरा किती छान असं फुगत आहे.
भटुरा जेवढं छान फुगेल तेवढा तो नुसता वाफेवरती भाजला जाईल आणि तो आणखीन लुसलुशीत होईल. त्याच्यामुळे भटुरा लाटतानाच जाड लाटा, म्हणजे अजून छान दिसेल तो आणि छान छान फुगेल. गरम तेलात केलं तर तेल कमी राहतं. आणि अशा पद्धतीने आपले सुंदर असे छोले भटुरे तयार झालेले आहेत. त्याचा आस्वाद तुम्ही मस्तपैकी घ्या आणि 100% तुम्ही बोटे चाटून हे सर्व खा. तर वहिनीज किचनला फॉलो करा.